साहित्य रामकृष्ण हरी. मी रेश्मा मोरे. साहित्य उत्सव निर्मित उत्सव तीर्थ अंतर्गत नामा म्हणे या निरूपण मालिकेतून संत शिरोमणी नामदेव महाराजांनी रचलेल्या रसाळ अभंगांचं निरूपण आपण करत आहोत. नामदेव महाराज हे ईश्वराला पूर्णतः समर्पित झालेलं असं व्यक्तित्व. खरं तर सर्वच संत हे ईश्वराला समर्पित, म्हणूनच तर ते संतपदाला पोहोचू शकले. संतपदाला पोहोचणारे यातले बहुतांश संत हे प्रापंचिक होते. आपला व्यवसाय, आपला कामधंदा सांभाळून किंबहुना तो करता करता ईश्वराचं स्मरण करून ते आपलं कर्म करत होते. आणि तरी सुद्धा त्यांच्या भक्तीची महिमा आज सांगितली जाते. कारण कर्म करता करता, प्रपंच करता करता ही मंडळी भक्तिपथावर अखंड चालत राहिली आणि अखेर ईश्वराशी तादात्म्य पावण्यात यशस्वी झाली. हे सगळं त्यांनी कसं जमवलं हे समजून देणारा किंबहुना याची मीमांसा करणारा नामदेवांचा हा अत्यंत सुंदर आणि बोलका अभंग आज आपण निरूपणासाठी घेत आहोत. 5 चरणांचा हा अभंग आहे. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवोनिया. तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखे संसारी असे नका. धेनू चरे वनी वत्स असे घरी, चित्त वत्सावरी ठेवूनी फिरे. दुडीवरी दुडी सखीसी गोष्टी करी, चित्त दुडीवरी ठेवोनिया. विष्णुदास नामा विनवी परोपरी, हे प्रेम श्रीहरी द्यावे मज. आपल्याला हे माहिती आहे की नामदेव महाराज हे स्वतः प्रापंचिक गृहस्थ होते. शिंप्याचा व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झालेला. खाऊन पिऊन सुखी असलेलं हे कुटुंब. त्यांचा एकुलता एक पुत्र म्हणजे हा नामदेव मोठ्या लाडाकोडात वाढलेला. पंढरपुरात राहत असल्यामुळे तिथल्या भक्तिमयी वातावरणाचा प्रभाव असेल, पण अगदी लहानपणापासूनच तो विठ्ठलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलेला. म्हणजे भक्तीची गोडी त्याच्या ठायी होतीच. हा नामदेव जेव्हा वयात येतो तेव्हा तो आपला व्यवसाय पुढे नेईल अशी अपेक्षा इतर आईवडिलांप्रमाणे त्याच्याही आईवडिलांची होती आणि ते अगदी स्वाभाविक होतं. एक दिवस त्याच्या आईच्या आग्रहामुळे त्याच्या वडिलांनी नामदेवांना आपला व्यवसाय सांभाळायला बाजारात पाठवलं. नामदेव तयार झाला, कारण आई वडिलांनी सांगितलेलं व्यवसायाचं प्रपंचाचं महत्त्व नाकारणं त्याला शक्य नव्हतं. ही आपलीच जबाबदारी आहे हे त्याने कबूल केलं आणि हा व्यवसाय, हा प्रपंच आपल्यालाच पुढे न्यायचा आहे हेही त्याने मान्य केलं. व्यवसाय करायला तो उभा राहिला, मात्र भौतिक जगातला व्यवसाय त्याच्या हातून होणं शक्यच नव्हतं. कारण नामदेव भक्तीत अकंठ बुडालेला. प्रत्येक माणसात देव असतो याची जाणीव त्याला त्यापूर्वीच झालेली. तेव्हा जवळ येणाऱ्या वस्त्रहीन असलेल्या लोकांना तो स्वतःच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेली वस्त्र द्यायला लागला. कुणाकडे पैसे आहेत, कुणाकडे नाही आहेत याचीही चौकशी त्याने केली नाही आणि सगळी वस्त्र वाटून टाकली. इतकंच काय, पण त्याच्याजवळ एक वासुदेव येऊन उभा राहिला तेव्हा त्याला देण्यासाठी दुकानात एकही वस्त्र शिल्लक नाही हे बघून नामदेवाने स्वतःच्या अंगावरची वस्त्र उतरवून त्या माणसाला दिली आणि त्या वासुदेवाचा लंगोट स्वतः परिधान करून नामदेव बाजारातून घरी परतला. म्हणजे प्रपंचात राहून सुद्धा नामदेवांचं चित्त सतत ईश्वराकडे होतं. स्वतःचं काम करता करता जे गरजू आहेत त्यांच्यातही जर देव आहे तर तो देव उपवाशी राहता कामा नये ही नामदेवांची धडपड होती. कितीही कर्मठ असलं आपलं कुटुंब आणि हा कर्मठपणा आपल्यालाच पुढे न्यायचा हे माहीत असलं नामदेवांना, तरीही आपला समर्पण भाव त्या ईश्वराच्याच चरणी असावा ही भावना जणू जन्मजातच त्यांना मिळालेली. ती अखेरपर्यंत टिकली, वृद्धिंगत होत गेली आणि म्हणून नामदेव प्रपंचात राहून सुद्धा त्यांचं चित्त ईश्वराच्या चरणीच राहिलं. अभंगाच्या पहिल्या चरणातून नामदेव
पक्षिणीचं उदाहरण आपल्यासमोर ठेवतायत. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवोनिया. हे उदाहरण आपल्या अवतीभोवतीचं आपण दररोज पाहून सुद्धा कधीही न पाहिल्यासारखं केलेलं. एक पक्षीण एक घरटं बांधते. भौतिक सुखासाठी ती हे घरटं बांधतच नाही. माणूस जसा बांधतो तसा तिचा हेतू नसतोच. जेव्हा अंडी घालायची वेळ येते तेव्हाच ही पक्षीण घरटं बांधते. त्या घरट्यात अंडी घालते. त्याच घरट्यात अंडी फोडून पिलं बाहेर येतात आणि या पिलांचा चिवचिवाट सुरू होतो तेव्हा त्यांना अन्न हवं म्हणून ही पक्षीण घरट्यातून बाहेर पडते. स्वतःचं पोट भरता भरता पिलांसाठी अन्न जमा करते. तेव्हा आकाशातून उंच उडत असताना सगळं जग तिला दिसत असतं. जगातली सगळी समृद्धी, सगळं सौंदर्य तिच्या डोळ्यासमोर असतं, पण ती कशाच्याही मोहात पडत नाही. फक्त अन्न जमवणं एवढंच तिचं काम असतं, कारण त्यावेळी तिचं चित्त घरट्यातल्या तिच्या पिलांजवळ असतं. म्हणजे ती कर्म जरी दाणे टिपण्याचं करत असली, अन्न जमवण्याचं करत असली, शरीराने जरी ती ते काम करत असली, तरी सुद्धा तिचं मन, तिचं चित्त, तिच्या भावना घरट्यातल्या तिच्या पिलांजवळच अडकलेल्या असतात. भक्त आणि ईश्वरातलं नातं समजावून देताना नामदेव हा दृष्टांत देत आहेत. आपण पक्षिणीचं पिलांवरचं प्रेम समजू शकतो. पक्षिणीचं पिलांसाठी धडपडणं आपल्या लक्षात येतं. भौतिक सुविधा नसताना काड्या, पालापाचोळा वगैरे जमा करून ती घरटं बांधते. तिची मेहनत आपल्या लक्षात येते. तिच्यातल्या प्रपंचासाठीच्या तळमळीवरही आपण बोलतो. पण एक साधी गोष्ट लक्षात येत नाही आपल्या, की ती हे काम करत असताना, जेव्हा ती हे काम करत असते तेव्हा नेहमीच तिचं चित्त तिच्या पिलांजवळ असतं. जसं एखाद्या भक्ताचं आपल्या ईश्वराजवळ असावं. हा दृष्टांत पुरेसा बोलका आणि सहज सुंदर आहे. आपण जर डोळे उघडे ठेवून पाहिलं तर याची अनुभूती आपण सहज घेऊ शकतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामदेव म्हणतात, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखे संसारी असे नका. अभंगाच्या पहिल्या चरणात दृष्टांत देताना नामदेवांना हेच अभिप्रेत आहे की ज्याप्रमाणे त्या पक्षिणीचं संपूर्ण चित्त आपल्या पिलांजवळ असतं, आपल्याला ते जमेल का? आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, अनेक सामाजिक कामं करतो, पण जर कोणी आपल्याला विचारलं की तुम्ही देवाचं काम करता का, तेव्हा आपलं उत्तर असतं, मला वेळच मिळत नाही. कशासाठी वेळ नाही? देवपूजा करण्यासाठी वेळ नाही, देवळात जाण्यासाठी वेळ नाही, कीर्तनाला जाण्यासाठी वेळ नाही. पण त्या देवाने कधी तुमच्याकडून नैवेद्य मागितलेलाच नसतो, कधी पूजा अपेक्षिलेली नसते. तुम्ही कीर्तनाला जावं, देवळात जावं, तीर्थयात्रा वगैरे करावी, यापैकी काहीही अपेक्षा त्याने कधीच ठेवलेली नसते. त्या भगवंताची आपल्या भक्ताकडून अपेक्षा फक्त इतकीच की तू कुठलंही कर्म करत राहा, कुठेही कर्म करत राहा, पण तुझ्या मनात माझं स्मरण अखंड राहू दे. माणूस वेगवेगळी कामं करतो. ती कामं करत असताना तो यश अपयशाची गणितं मांडतो. ती कामं करताना कळत नकळतपणे त्याच्या हातून काही चुका घडतात, काही गुन्हे घडतात आणि तेव्हा त्याला ईश्वराची आठवण येते. पण कुठलंही काम करताना जर सातत्याने आपल्या मनात ईश्वराचा वास असेल, त्याचं स्मरण असेल, जे काम आपण करत आहोत, जे कार्य करत आहोत ते त्यालाच स्मरून करत आहोत ही भावना मनात असेल, तर आपल्या हातून दुसऱ्याचं नुकसान होईल असं कर्म कधीही घडणार नाही. कारण ईश्वराच्या स्मरणाने आपली विवेकबुद्धी जागी राहील आणि ती जागी असताना आपण केलेलं कुठलंही कर्म आपसुकच त्याला अर्पण होईल. मग पुण्यसंचय करण्याची अपेक्षा उरणार नाही, पापाचा डाग लागण्याची भीती असणार नाही, हे काहीच नसेल, सगळं निर्लेप. जे काम आपण करत आहोत ते त्याला स्मरून, त्याच्या इच्छेने आणि त्यालाच समर्पित करत आहोत.
म्हणजे आपण शिक्षण घेताना, प्रपंच करताना, नोकरी व्यवसाय करताना किंवा कुठलंही एखादं सृजनाचं काम करताना, काम कुठलं का असेना, ते करताना जर त्याचं स्मरण करून ते काम करत असू, शारीरिकदृष्ट्या मी ते कर्म करत असताना माझं चित्त ईश्वराजवळ आहे, तर त्या कर्मातून मिळणारा लाभ, होणारी हानी, या सगळ्याचं श्रेयसुद्धा त्याचंच आहे. मी निर्लेप राहीन आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या ईश्वराशी तादात्म्य पावता येईल. नामदेवांना भक्तिमार्गावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडून हेच अभिप्रेत आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणातून नामदेव आपल्याला गायीचं उदाहरण देत आहेत. धेनू चरे वनी, वत्स असे घरी, चित्त वत्सावरी ठेवूनी फिरे. नामदेव महाराज नानाविध रूपकं दाखवून, दृष्टांत देऊन आपल्याला मानवी मन ईश्वराच्या चरणी कसं लीन असायला हवं हे पटवून देत आहेत. त्यातलं अतिशय बोलकं, लोभस आणि वात्सल्याची मूर्ती असलेलं उदाहरण गाय वासराचं. सकाळी नेहमीप्रमाणे शेतकरी गाईला चरायला रानात सोडतो. ती दूरवर जाते, पोटभर चारा खाते, रवंत करते, पाणी पिते, विश्रांतीसाठी एखाद्या झाडाच्या सावलीशी थांबते. दिवसभर ती गाय रानात असते, पण तिचं मन कुठे असतं, तिचं चित्त कुठे असतं, तर त्याच शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या तिच्या वासराकडे. आणि संध्याकाळी जेव्हा ही गाय गोठ्यात परतते, तेव्हा तो देखावा पाहण्यासारखा असतो. जगातलं सर्वोत्तम वात्सल्याचं चित्र तिथे मूर्तिमंत होऊन उभं असतं. दुरून येणाऱ्या गायीला बघून वासरू नाचायला लागतं, वासराला बघून गाय हंबरायला लागते. ही मायलेकरं जेव्हा परस्परांकडे धाव घेतात, तो प्रसंग बघून अनेक कवींनी तो प्रसंग आपल्या शब्दांत चितारलेला. पण तो प्रसंग शब्दबद्धही होऊ शकत नाही, असा वात्सल्याचा खळाळता झरा. मनुष्य आणि ईश्वराच्या मिलनाचा सोहळा देखील इतकाच अभूतपूर्व आणि रसाळ असायला हवा. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेमाचा आनंद काय असतो याची अनुभूती घेता येईल. गायीप्रमाणे आपलं मन, आपण कुठेही गेलो, कितीही दूर गेलो तरी तिथेच असायला हवं जिथून आपला उगम होतो, जिथे आपली श्रद्धा असते, जिथे आपलं प्रेम असतं, अर्थात ईश्वराच्या चरणाशी. अभंगाच्या 4थ्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, दुडीवरी दुडी सखीसी गोष्टी करी, चित्त दुडीवरी ठेवोनिया. बघा, आधी पक्षिणीचं उदाहरण दिलं, मग गायीचं, आणि आता नामदेव महाराज आपल्याला एका गृहिणीचं उदाहरण देतात. कारण प्रत्येकजण प्राण्यांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करेलच असं नाही. सगळेच जण प्राण्या-पक्ष्यांचं निरीक्षण करत नाहीत, पण आपण एकमेकांचं निरीक्षण नक्कीच करतो. आणि म्हणून नामदेव महाराज आपल्याला आता मनुष्याचं, म्हणजेच या गृहिणीचं उदाहरण देतात. ही गृहिणी बघा, पूर्वी लांबून विहिरीवरून पाणी आणावं लागायचं. आता आपण नळाखाली बादली लावून पाणी भरतो किंवा पाईपने पाणी भरतो, पण अजूनही काही ठिकाणी, विशेष करून खेडेगावात, हे पाणी लांबून वाहून आणावं लागतं. विहिरीवरून, हापशावरून, आडावरून असं लांबून आणावं लागतं पाणी. आणि तेव्हा ही गृहिणी एका वेळी 2-2, 3-3 हंडे किंवा घागरी घेऊन जाते आणि ते हंडे, त्या घागरी एकावर एक ठेवून भरून डोक्यावर घेऊन ती येते. येताना रस्त्यात तिला तिची मैत्रीण भेटते, तिची सखी भेटते आणि तिच्याशी ती गप्पा मारत मारत चालते. पण ती सखीशी गप्पा मारत असताना तिच्या डोक्यावरचा एखादा हंडा किंवा एखादी घागर घरंगळून खाली पडत नाही किंवा त्यातलं पाणी सांडत नाही. पाण्याचा एकही थेंब न सांडता ते हंडे, त्या घागरी ती व्यवस्थित घरी घेऊन येते. कारण ती वरवर जरी गप्पा मारत असली तरी सुद्धा तिचं संपूर्ण लक्ष तिच्या
कामावर एकाग्र झालेलं असतं. आपण यापेक्षा अधिक सोपं आपल्या रोजच्या बघण्यातलं उदाहरण घेऊ. आपली आई चपात्या लाटत असते, तेव्हा आपण कुणीही येऊन तिला काहीही विचारून जातो, ती आपल्याला सगळं सांगते. तिचं आपल्याकडेही लक्ष असतं. कुठे काय ठेवलंय ती ते सांगते, प्रत्येकाला हवं नको ते बघते आणि एकीकडे तिचं चपात्या लाटण्याचं कामही सुरू असतं. हे करत असताना तिच्या चपातीचा आकार कधीच बदलत नाही, तो गोलच असतो, कारण तिचं संपूर्ण लक्ष तिच्या कामावर केंद्रित झालेलं असतं. नामदेव महाराजांना हेच सांगायचंय की संसारात जसं आपण चित्त एकाग्र करतो, आपल्या कामात जसं आपण मन लावून काम करतो, लक्ष देऊन करतो, तसंच आपल्याला ते ईश्वराच्या चरणी सुद्धा आपलं लक्ष, आपलं चित्त एकाग्र करता यायला पाहिजे. आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. कुणाला कारखान्यातल्या कामाची जबाबदारी असते, कुणाला ऑफिसमधली जबाबदारी असते, विद्यार्थ्यांना शिक्षणाची जबाबदारी असते, गृहिणीला घरातली जबाबदारी असते. प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या असतात आणि या जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके गुंतून जातो की आपल्याकडून नामस्मरण होतच नाही. आणि मग आपण कारणं देत बसतो, आपण सबबी सांगतो की मला वेळच मिळत नाही आणि म्हणून मी त्या परमेश्वराचं नामस्मरण करू शकत नाही. पण नामदेव महाराजांना हेच सांगायचंय. आपल्याला प्रश्न पडतो की संसार प्रपंच करायचा की परमार्थ करायचा. नामदेव महाराज किंवा प्रत्येक संत आपल्याला हेच सांगतात की संसारात राहून सुद्धा आपण परमार्थ करू शकतो. फक्त आपण आपलं कुठलंही काम करताना, कुठलंही कर्म करताना त्या परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला करायचंय, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याकडून आपोआप साध्य होतात, संसार आणि परमार्थ. हे सगळे दृष्टांत दिल्यानंतर आता अभंगाच्या 5व्या आणि अखेरच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, विष्णुदास नामा विनवी परोपरी, हे प्रेम श्रीहरी द्यावे मज. आपलं शास्त्र अशी मान्यता देतं की हे जग परमात्म्याने व्यापलेलं आहे आणि जीव हा त्या परमात्म्याचाच एक सूक्ष्म अंश असतो. तो विलग होतो परमात्म्यापासून स्वतःच्या कर्मांसाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःच्या व्यवहारासाठी. आणि विरग झालेला हा जीव मग स्वतःचं एक विश्व उभं करतो, स्वतःचा संसार उभा करतो. आपण मानवी जन्म घेतो तेव्हा विलग झालेल्या याच अंशाच्या रूपात आपल्या वाट्याला आलेली कर्म आपण करत असतो. मग आपल्यावर प्रपंचाची जबाबदारी असते, व्यवसायाची, नोकरीची, वेगवेगळे नातेसंबंध निभावण्याची जबाबदारी असते. आणि हे सगळं करत असताना माणसं त्यातच इतकी गुरफटून जातात की ब्रह्मांडातल्या परमात्मा नावाच्या शक्तीचे आपण अंश आहोत याचाच विसर त्या जीवात्म्याला पडतो. मग हा संसार माझा, हे घर माझं, ही मुलं माझी, हे नातलग माझे, ही प्रॉपर्टी माझी, हे धन माझं, हे असं सगळं माझं माझं करता करता एक अहम भावना त्या जीवाला व्यापून राहते आणि परमात्मा नावाच्या मूळ शक्तीशी, की जिथून त्याचा जन्म होतो, त्या शक्तीशीच त्याचा संपर्क तुटतो. तो स्वतःला वेगळं समजू लागतो, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू पाहतो. आणि अशा वेळी तुटलेला हा जीव भौतिकदृष्ट्या कितीही समाधानी वाटत असला तरीही मृत्यूनंतरच्या त्याच्या असण्याला बाधा प्राप्त होते. कारण आपण येताना काहीच आणलेलं नसतं. इथे आल्यावर आपलं विहित कर्म आपल्याला करायचं असतं आणि ते संपल्यावर जगाला व्यापून राहिलेल्या परमात्मा नावाच्या शक्तीत विलीन व्हायचं असतं. यालाच मोक्ष असं संबोधन दिलेलं आहे. आणि हा मोक्ष प्राप्त करणं हेच खरं तर प्रत्येक जीवाचं ध्येय असायला हवं. हाच ध्यास घेऊन प्रत्येकाने आपलं कर्म करायला हवं. असा ध्यास घेऊन जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ते कर्म करताना मी त्या परमात्म्याचा अंश आहे याचा कदापि विसर पडता कामा नये.
कारण तो परमात्मा म्हणजे कल्याणकारी शिव. त्या शिवाशी या जीवाचं मिलन अखंड असायला हवं, जगतानाही आणि मृत्यूनंतरही. आणि म्हणून कितीही प्रपंचाचा गाडा ओढू देत, कितीही स्वतःची ओळख निर्माण करू देत, तरीही मी त्या सर्वव्यापी परमेश्वराचा, परमात्म्याचा अंश आहे याचा विसर पडू न देता सदैव त्याचं स्मरण करता करता आणि केलेलं कर्म त्यालाच समर्पित करता करता आपला प्रवास व्हायला हवा. सगळीकडे फिरून सुद्धा जर आपलं चित्त त्याच्या चरणाशी असेल, त्याच्या आठवणीत असेल, तर हे मिलन कधीही तुटत नाही. आणि या जीवाचं शिवाशी एकरूप होणं म्हणजे काय, त्यातला आनंद म्हणजे काय, याची अनुभूती आपल्याला घेता येते. मानवी जगणं तसं यत्किंचित, परंतु माणूस त्याच्या कर्माने, त्याच्या कर्तृत्वाने स्वतःचा एक ठसा उभा करतो. आणि हा ठसा निर्माण करण्यासाठी, हे कर्तृत्व करून दाखवण्यासाठी शक्ती, आत्मबळ, विवेकबुद्धी त्या परमेश्वराकडूनच त्याला मिळत असते. ती सदैव मिळत राहावी म्हणून आपलं चित्त त्याच्याजवळ असायला हवं. आपली श्रद्धा, आपलं समर्पण त्याच्या चरणाशी असणं गरजेचं आहे. नामदेव महाराज आपल्या अभंगांमधून वेगवेगळे दृष्टांत देऊन, वेगवेगळी रूपकं दाखवून आपल्याला हेच पटवून देत आहेत की कुठलीही भाषा विवेकबुद्धी नसणाऱ्या पाखरांनाही जे जमतं, गोठ्यातल्या गाईला, पशुपक्ष्यांना सुद्धा जे जमतं, शेवटी तर नामदेव महाराज अगदी आपल्यातल्याच एका गृहिणीचं उदाहरण देऊन सांगतात की त्या गृहिणीला सुद्धा जे जमतं ते तुम्हा आम्हाला का जमणार नाही, तुम्हा आम्हालाही ते निश्चितच जमेल. आपण ठरवलं तर कशातही गुंतून न जाता आपण आपलं चित्त स्थिर करू शकतो. आणि ते स्थैर्य परमेश्वराच्या चरणीच आपल्याला मिळेल. ते मिळालं तर आपलं भगवत कार्य सफल होईल, आपलं अध्यात्म चैतन्याने भरून जाईल आणि एका आनंददायी मोक्षाकडे आपली वाटचाल सुरू होईल. नामदेव महाराजांनी आपल्या ज्ञानाच्या, कर्माच्या, भक्तीच्या जोरावर हा अनुभव घेतला आणि या अभंगांमधून हाच अनुभव ते आपल्यासाठी मांडतायत. आपण जर ते समजून घेतलं, त्या पद्धतीने वर्तन केलं, तर या आनंदाची अनुभूती आपणही घेऊ शकतो. नामदेव महाराजांचा असा प्रत्येक अभंग हे जगणं समृद्ध करण्यासाठी, सुसह्य करण्यासाठी, जगताना आणि जगून झाल्यावरही त्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. अशाच अभंगांचं चिंतन आपण करणार आहोत नामा म्हणे या निरूपण मालेतून. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका भक्तिमय प्रभाती, आणखी एका सुश्राव्य अभंगासह. रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.